नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के नागपुर शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे द्वारा आगामी विधानसभा चुनाव में पूर्व व दक्षिण नागपुर के लिए 2 सीटों की मांग की गई है। हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ से बात करते हुए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नागपुर शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे ने यह जानकारी दी। देखिए हमारी यह खास रिपोर्ट। जी पेठे, शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट। भाऊ, काय सांगणार आहे आता? राज्याची जी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये, पूर्व महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेचे चुनाव आहे, त्याबद्दल काय सांगता? लोकसभेच्या निवडणुका आता नुकत्याच झाल्या। महाविकास आघाडीला इंडिया गठबंधनला एक चांगलं यश मिळालं। त्याचप्रमाणे आम्ही आमच्या पक्षाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार साहेबांना आम्ही नागपूर शहरामध्ये 2 सीट्स लढाव्या अशी विनंती केली आणि तशी मागणी आमच्या राष्ट्रवादीच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी केली। आता त्याच्यानंतर आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहे, इंडिया गठबंधनमध्ये आहे। त्याच्यामुळे इंडिया गठबंधनमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये ज्या काही सीट्स सुटतील, जिथून ज्या विधानसभेच्या सुटेल त्या निवडणुका त्या विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही लढू। आता 3 ते 4 महिन्यानंतर एक आपला विधानसभाचे निवडणूक येत आहे आणि आपण काय म्हणणार आहे की आपण किती सीटवर लढण्याची आपली तयारी आहे? आम्ही आमच्या पक्षाला 2 सीटा मागितलेल्या आहे। त्याच्यात पूर्व नागपूर 1 आणि दक्षिण नागपूर 1 अशा सीट्स आम्ही मागितलेल्या आहे। आमच्या नेतृत्व प्रयत्न करत आहे, परंतु महाविकास आघाडीमध्ये गठबंधनमध्ये ज्या काही सीट्स सुटतील त्या सीटा आम्ही लढणार आहे। अशी चर्चा आहे की काही जे लोक शरद पवार गुटमध्ये गेलेले आहेत फुटाफाट करून, ते आता परत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये येण्याचा प्रयत्न सुरू आहे, काय म्हणणार आपण? असं आहे, कार्यकर्त्याला जिथे चांगलं वाटते तिथं तो जातो। मध्यंतरी अजित पवार गटामध्ये काही लोक गेले आणि अजून आता तेच लोक त्यावेळेस त्या सरकारी फायदा व्हावा याच्यासाठी ते गेले। आता त्यांना वाटते आहे की महाविकास आघाडीचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार साहेबांचं सरकार येणाऱ्या काळामध्ये येतील, म्हणून ते लोक इच्छुक आहेत। तरी आम्ही त्यांचा विचार करू।